आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणींना? तर आज आईला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, डोक्याला शांत वाटतंय. तर भाऊ बहिणींना काल तिला शांत डोक्याला लागावं म्हणूनच आमचा जीव तुटत होता. तशी ती येतच नव्हती बर का, पण बळच आणली आम्ही काल तिला. अगं पण जावयाने आणली ना. आणि त्यांनी सांभाळूनच आणली ना तुला इथपर्यंत. टू व्हीलर वर आणली भाऊ बहिणीनं. उलट्या हिरवायला लागल्या लागली ती केळ खाल्लं होतं तिथं बसून ती उपसायला लागलं कस तरी खायला लागलं आणि खाल्लं की काय होतं भावानं मांडली अशी उलटी होती. उलटी आता नाही होणार उलटी, आता नाही होणार. रात्री भाजी खाल्ली उलटी झाली का? उलटी नाही होणार आता. मग गोळ्या औषधं राहिल्या तरी आणायची अजून. काल काय जी औषध डॉक्टरने लिहून दिलं होतं ती उपलब्ध नव्हतं मेडिकल मध्ये, संपलं होतं. त्याच्यामुळं तुम्हाला सलाईन लावला 2 बाटल्या लावल्या असत्या आजी, पण ती म्हणलं की तुम्हाला लय उशीर होईल जायला आणि सगळं बंद झालं रात्री. तुम्हाला 11 साडे 11 वाजते घरी यायला. सगळं रात्री भाऊ बहिणीनं आम्ही 1:30 वाजता जेवलोय. 1:30 वाजता. आपली जुनी शिगडी पहिली जी होती ना ती जोडली रात्री आणि 1:30 वाजता तुम्हाला सांगते रात्री स्वयंपाक केला. 1:30 वाजता म्हणजे 1:30 वाजता नाही, 1:30 वाजता जेवण झालं, स्वयंपाक झाला 12:30ला. ही काय झालं, गॅसचा पाईप पण लिकेज झाला होता ना ह्यो. आणि मग हो काही जुनी शिगडी जोडली आणि स्वयंपाक केला. नवीन शिगडी वर ठेवून दिली तो का वरती दिसते का. आणि हे काय आता स्वयंपाक ही चपात्या उघड्या ठेवल्या त्या खाऊन. लय बाई अवघड आहे यांचं एक. चपात्या अजून स्वयंपाक माझा झाला, पुरीला शाळेत लावल्या, डबं फिबं दिलं, आईला जेवाय घातलं, तिनं जेवण केलं, बीपीच्या गोळ्या खाल्ल्या, साखरेच्या गोळ्या खाल्ल्या. बरं वाटतंय आता तिला पण. कसं वाटतंय? बरं वाटतंय आता. वाईच नाही असं बस सुद्धा अजून लय वाईच बरं वाटत. माझ्या अंगातल्या मुंग्याने असं भटीरपणा होईल होईल ती क्लिअर होईल. थांब जरा मी डॉक्टरला बोलवून घेणार आहे. म्हणलं सलाईन भरावं तिला, म्हणजे 1-2 बाटल्या सलाईन भरली ना जरा तर येईल अंगात. डॉक्टर घरीच बोलवून घ्यावा असं चाललंय माझं नियोजन. जरा म्हणजे बरं वाटेल झणझणीत. तर भाऊ बहिणींना मी आल्याला की कामाला लावलाय. सगळ्यात मोठी खुशखबरची बातमी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. आल्याला मी लय बडबड 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 करून कामाला लावला. हा का भाऊ बहिणींनो, तुम्हाला सांगू का मी भावांचं वाईट नाही म्हणजे भावांचं वाईट चितत नाही कुठलीच बहीण. मला काय वाटतं की भावांनी पण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावं. ह्या दृष्टिकोनातून मी आहे ना तुम्हाला सांगते. आव्याला बडबड केली. आता माझ्या बोलण्याचा काय आईला राग येत असं हा, हिला तर लय येतो राग. मी आव्याला बोलायला लागल्या हो का हिला, तिला लय राग येतो. ती लगेच उचलून धरते, माझ्या संग भांडाय चालू करते. मी झोपली, मला झोप रात्री 2-2:30 वाजता भाऊ बहीण झोप. हो रोजच तुला झोप होत नाही तुझी. डारा डारा तर बोलत असती. माझी झोप झाली थोडासा झोपणार आहे. आणि मग माझ्या बोलण्याचा अर्थाचा गैरअर्थ करते ती. पहिल्या भाऊ बहिणीनं असं म्हणायचे आवीला बोलू नका, आवी असा आहे, आवी तसा आहे. पण भाऊ बहिणीनं आता नाही मला काय वाटत. त्या बोला त्याला शिकवा नीट. म्हणजे आता ती तुमचीच कामं होती पण तुमच्याकडून झाली नाहीत. आता मस्त आम्ही हातावायला एवढं प्रयत्न केला पण भाऊ बहिणीनं आता वयात आल्या माणूस ऐकतं का म्हाताऱ्या माणसाचं तुम्ही. आता वळण ही लहानपणापासूनच लावावं लागतं. आणि राहिली गोष्ट तर थांब, माझा थोडा राग येईल तुला. आपलं तुपलं ही आपल्याला लहानपणापासून लेकरांना शिकवावं लागतं. आता माझ्या अगं हाताची 5 बोट सारखी आहेत का?
एखादं चांगलं निवडतं एखादं वाईट निवडतं. पहिलं गलत वागत होते का, पण आता नाही ते हे केल्यानं त्रास होतो, टेन्शन येतं डोक्याला माणसाच्या. आपण कसं सांभाळलं कसं काय नाही, आता अलीकडे यांना कळायला लागल्यापासून अशी का करायला लागले असं वाटतं ना भावा बहिणी. आणि त्यांच्या टेन्शननीच हे सुधरण नाही. आणि त्यांनी ती मला टेन्शन देते आणि मी खाली खाली घेते भावा बहिणी. आता काल तुम्हाला सांगते, काल तिची तब्येत बिघडली होती भावा बहिणीनं रस्त्याला. तर आता म्हणलं दवाखान्यातून घरी म्हणजे डायरेक्ट घरी आणल्यावर परत जास्त बिघडाय नको. तर काल तिथं रक्त लगवी आम्ही डॉक्टरने तिला सांगितलं का साखर बीपी वाढलाय म्हणून. तर काल परत रक्त लगवी तिची चेक केली, विचारा तिला. आणि डबल चेक केली भावा बहिणीनं. तर रात्री उशिरा आम्हाला दवाखान्यातच झाला. आणि परत ते डॉक्टर म्हणलं की तुम्हाला सलाईन हे लावलं असतं आणि ते तुम्हाला आवश्यकतापणा आलाय. पण आणि ती वीक झाली ती वीक म्हणजे खाण्यापिण्याने पण गळाली. तब्येत बरोबर नसल्यामुळं स्वयंपाक पण ती बनवायला जमत नसल, तिला स्वयंपाक बनवत नसल. आणि खाल्लं नाही तर आपलं गप झोपायचं. आणि मग जेवण नसल्यामुळं जास्त असतं आणि आजारी असल्यामुळं जेवण जात नाही. तर हावसाने करून खावं वाटत नाही भावा बहिणी. मग एकटा असल्या आजारी असल्या मनच लागत नाही ना की आपलं दुखायचं खुपायचं ना कुठं म्हणायचं मी आण पाणी करत बसू मरू द्या तिकडं मला व्हायना. आणि त्याच्यामुळं मग ती जरा जास्त आशक्त झाली. तर जाऊन द्या, सलाईन भरल्यावर येईल जाग्यावर. तर आता तिला थोडं थोडं बरं वाटतंय. थोडं म्हणजे चांगलं, रुपयातलं 8 आणे म्हणलं तरी काही फरक नाही. अजून सलाईन भरल्यावर 8 आणे राहिलेला फरक पडल आणि बरं वाटेल. आणि आव्याला कामाला लावला आज तुमच्या पूनमताईने बडबड करून. त्याच्यामुळेच तो माझ्याकडे यायला भीतो. माझं कसं आहे भावा बहिणींनो, मी जरा ही करायसाठी लाईनला लावायसाठी जरा बडबड पण करते थोडंफार. आणि माझं दिसतं तोंड. आता तुमच्या दाजीला पण काय टायमाला मी बडबड करते तर काय भाऊ बहीण म्हणतात की नवऱ्याचा मान करते का, नवऱ्याचा सन्मान करते का. अहो माणूस त्याच माणसाला बडबड करतं ज्या माणसाची काळजी राहते. आता आव्याला मला वाटतं आव्या स्वतःच्या पायावर चांगला उभा राहावा, स्वतःचा काय म्हणतात का नाही स्वतः कमवावा, स्वतःचा मालक व्हावा, स्वतःच्या पद्धतीनं चांगलं जीवन जगावा, आईला पण सांभाळावा. आई एकटी आहे त्याला सांभाळायला लय नाही. हा पण आता जाऊ द्या, आईची जबाबदारी काय मस नाही जरी त्यांनी घेतली तरी आम्ही घेऊ, लिखी आहेतच तिला. मी काय म्हणते, मी मला होत तोपर्यंत काम करतेच पण आपलं सुखी खावं सुखी जगावं. आपल्या बहिणी कशा सुखी खात्या सुखी जगत्यात, कोणाच्या आद्यात नसत्यात माद्यात नसत्यात. तसलं करू नाही तसलं मुळे मला टेन्शन येत आहे, बाकी काय नाही. गलत माणसांची संगत. अगं मग ते इथं राहिला ना तर त्याला गलत माणसाची संगतच लागणार नाही. आमच्याकडे गलत माणसं नाहीत. आमच्या इकडची माणसं म्हणजे कसं आहे भाऊ बहिणीनो, चांगलं शिकवणारे आहेत, परपंच करणारे, चांगलं शिकवणारे. अगं असं वाईट लाईन लावू नाही असं आमचं गाव अजिबात चांगलं नाही. काय म्हणतात का नाही, ढवळ्या शेजारी कवळा बांधला आणि वाण नाही पण गुण लागला. तसं चांगलं चाललेलं असलं की त्याच्यात माया लेकरात भांडणं आणायची, भावावर भांडणं आणायची, असलं आमचं गाव आहे. आता कुणी आपल्याबद्दल काही विचार करू द्या, पण आपण कशी येतं ती सगळ्या जगाला माहितीये. म्हणजे तुमची पूनमताई झालं, दाजी झालं, आमच्या शेजारच्या पाजारच्या लोकांना माहिती. आणि शेजारची पाजारची लोक पण आमच्या चांगली येतं का माहितीये का, कुणाला अशी वाईट संगत लावत नाहीत. तर कसं असतं, वळण लावायला साठी म्हणजे एखादा जर माणूस येड्यावानी करत असेल, त्याला प्रेमाने समजून पण ती समजत नसेल तर त्याच्या बरोबर थोडं सक्त पण राहावं लागतं. जसं की लेकरांना वळण लावायसाठी आईबापांना थोडं सक्त राहावं लागतं ना, तसं थोडं सक्त राहावं लागतं म्हणजे वळण लावायचं. आता आव्या भाव आहे म्हणल्यावर त्याच्याबरोबर मी थोडी सक्त राहते का, तर त्याला वळण लागावा, त्यांनी 4-2 रुपये कमवावा, स्वतःच्या पाया उभा राहावा आणि स्वतःचं जीवन त्यांनी मजेत जगावा. ह्या दृष्टिकोनातून पैसा पाळून राहावा. हा काय आपल्याला गरज आली हे झालं तर पक्क्याने आपण काढून द्यावा, असं राहावं आम्ही म्हणतो. बाकी काय सुद्धा नाही.
तर त्यासाठी मी आव्याला बडबड करत असते. तर माझ्या बोलण्याचा कोणी गैरसमज करून घेऊ नका भाऊ बहिणींनो. आणि माझ्या घरच्यांना पण मी वॉर्निंग केली, ज्या वेळेस मी आव्याला काय 2 शब्द बोलीन त्यावेळेस तुम्ही त्याचा अर्थाचा गैरअर्थ करू नका आणि म्हणू नका की सारखं भावाला अशी करती तशी करती. मी जी करती ती त्याच्या भल्यासाठी करते. आज मी त्याला कामाला बडबड करून लावलाय, गेला बघा कामाला. तर आई म्हणती की तू त्याला जर कामाला ह्याला लावला तर तो कवा नकोच निघून जाईल तिकडे घरी. म्हणलं बघू कसा जातोय. मला तसं अगं त्यो आहे ना, मी एवढी बी वाईट नाही तुम्हाला वाटतंय तेवढी. मी आहे ना त्याला बघ कस काय जाग्या वळणावर. तुला पुन्हा वाटतंय की मी वाईट नाही म्हणून, पण त्याच्या मनाला वाटल ना की ही बहीण मला वाईट बोलते सारखं. त्याच्या मनाला नव त्यो आहे ना, ज्या वेळेस त्याच्या भविष्यात त्याला आता मी जरी वाईट वाटलं ना तरी वाटू दे. मला त्याच्याशी मला काय कुठं ही करायचं नाही, पुरस्कार घ्यायचा नाही त्याला की तुझ्यामुळे माझं चांगलं झालं. हा, ज्या वेळेस त्याचा चांगला दिवस येतील. पण कसं आहे आजकालची माणसं कशी आहे, जे माणूस चांगला करतो ना त्याला इसारतात व माणसं भाऊ बहिणी. हा, आणि त्याच्यावर षडयंत्र रचाय चालू करतात असं बी आहे. तसं मला नाही वाटत. जर मी म्हणते चांगलं काय म्हणतात का नाही, चांगलं जर त्याला संस्कार त्याच्यावर आता इथून पुढचे पडले तर त्यांनी जर धरली तर धरल बहिणीची ओळख, नाही तर नका का धराना. तो त्याच्या जीवनात तर सुखी जीवन जगल ना. आपल्या मनाला एक समाधानी वाटेल की बाबा आपला भाऊ आता कुठं नाही कुठं सुधारला असं वाटल. आणि शेवट लहान धाकटाय, लहानपणी मी त्याला सांभाळायला आलंय, त्याला लहानपणी मी सांभाळाय भाऊ बहिणींनो, पोटच्या लेकरावाने सांभाळलाय. हा, आणि रागाने त्याला हाणायची बी. पण बहीण आहे ना, किती केलं तरी मोठ्या बहिणीचा पण मान ठेवावा असं बहिणीला मला वाटतं. की जी माझी बारकी भावंड आहेत त्यांनी मोठ्या बहिणीचा मान ठेवून जर आपली बहीण जर आपल्याला काय 2 शब्द सांगत असेल तर ती त्यांनी ऐकावं. त्यांच्या जर भलं होत असेल त्यातून तर जरूर ऐकावं. आणि जर माझ्या सांगण्यातून जर त्यांचं वाईट होत असेल तर त्यांनी नाही ऐकावं. कारण की नात्यानं जरी बहीण असली, कुणी जरी सांगितलं, बहीणच नाही तर कुणी जरी सांगितलं की जर ह्या माणसाच्या सांगण्यातून जर आपलं भलं होत असेल तर अवश्य ऐकावं. आणि जर त्या माणसाच्या सांगण्यातून जर आपलं वाईट होत असेल तर त्याचं नाही ऐकलं तरी चालत. मग ते मोठा असो किंवा आबाळाला लागलेला असो, असं काय नाही. आता आव्याचं भलं व्हावं म्हणूनच मी 4-2 गोष्टी सांगत असते. ते सुधरल बी, मला अपेक्षा आहे तो सुधरल. पण आता तिथं कसं आहे, तिथं बी नाही इथं बी तसंच आहे. 2 दिवस काम लागतं आणि 4 दिवस घरी. हा, पण हिथं त्याला मी काम त्याला लावून देणार. कुठं नाही कुठं करलच ना काम. पोटाला पोटभर खाईल, शांततेत राहील, भांडण नको, तांडण नको, सुख शांततेत जीवन जगल. हा, भावांचं भांडण नको, माया लेकरांचं भांडण नको, तुला बी टेन्शन यायला नको, तो बी वाईट मार्गावर जायला नको. बस हीच अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही. तुम्ही आमच्यासाठी कष्ट करा, आम्हाला द्या. भावाने आमच्यासाठी कष्ट करावं, त्यांनी त्याचाच पैसा पाणी आम्हाला द्यावा असं नाही. तुमचं तुम्ही सुखात खा, तुमचं तुम्ही सुखात जगा अशी आमची अपेक्षा आहे. लागली ढिबरी घोरायला, हो का? बघितलं कशी डारा घोरायला लागली. हा, आणि काय अशी डारा घुरती निसती आणि म्हणती माझी झोपच व्हायला. बघितलं का? हा, बघा अशीच घुरती बघा. तू बी झोपत आंघोळ पांघोळ चांगलं गरम पाणी करून कडक पाणी केलं होतं आंघोळीला. हा, ताप फिट नाही ना हे. हा, निवांत आता आराम करायचा, झोपायचं. गोळ्या किती टायमाच्या आहेत? एकच टाइम आहे ना, मग नाही काय टेन्शन. चला भाऊ बहिणीनं, मग म्हणलं चला आता काय व्हिडिओ येतच राहणार तुमच्या पूनम ताईचं. आता आई बाबू आता तिच्या मनावर आहे सगळ्या गोष्टी. तिला किती दिवस राहायचंय, कवर राहायचंय, तसं तर तिला आहे ना आठवण लय येते बघा तिच्या घरादाराची, तिच्या भांड्या कुंड्याची. का
तिला तर मी सांगितलं भाऊ बहिणीनं, म्हणलं लय भांड कुंड माझा परपंच माझं घरदार असं म्हणू नको. ही शरीर सुद्धा आपलं नाही, ही सुद्धा आपण भाड्याच्या घरात राहतोय. म्हणजे आपला आत्मा ही शरीर आहे ना, ही एक भाड्याचं घर आहे. ही एक ना एक दिवस मातीतच मिळणार आहे. आणि ही काय आहे, माझं कबाड वज हे काय नाही आपलं. ही हिथंच ठेवून जायचंय सगळं. जीवनात येणार सुख फक्त संग येणार आहे, बाकी दुसरं काही नाही. तर काहीच म्हणू नको माझं, तुझं लेक म्हणू नको, तुझं कोण नको. जी तुझ्या जीवाला जीव देईल तीच माझं म्हण, बाकी कोणी कोणाचं नाही. आणि राहिली गोष्ट तर यायचंय बी एकटंच आणि जायचंय बी एकटंच. कुणी कुणाच किती बी जीवातला असला तरी कोण कुणाच्या मागे येत नाही. खाऊन पिऊन दणदणीत मजात राहायचं, भूतकाळात शिरायचं नाही, भविष्यात काय घडतंय हे बघायचं, वर्तमान काळात आपलं आयुष्य जीवन जगायचं, हसत खेळत मजात. मी तर म्हणते माझ्यावर डान्स सुद्धा करू शकते तू. जीवन ही मजात जगायचं. मी व्हिडिओ बनवते, एक दिवस आई बरं नाचून व्हिडिओ बनवणार भाऊ बहिणी. डडडांग डिंचांग डडडांग. काय माणसाचं जगाचा विचार नाही करायचा. जीवन आपलं आपल्या पद्धतीनं जगायचं. जगाचा विचार करणारा माणूस जीवनात कधी सुखी राहत नाही. राहतो का भाऊ बहिणीनं? जगाचा विचार करणारा माणूस जीवनात सुखी राहतो का? तुम्हीच सांगा मला. नाही राहत. त्याच्यामुळे जगाचा विचार करायचा नाही. मी तर सोडून दिलाय. मी लय जगाचा विचार केला पण आता करत नाही. सोडून दिलाय. जग आणून देत नाही आपल्याला, जग पोसत नाही आपल्याला. आपल्यालाच करायचंय, आपल्यालाच खायचंय. आपण जर 2 दिवस उपाशी असलं तर जग आणून देणार नाही. तू कमावलं तर तू खाशील, तू जर नाही कमावलं तर तू खाणार नाही. लय अनुभवातून दिवस काढलेत आहे मी. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मला कोण कसं आहे, कोण कसं नाही, जग कसं आहे, कुठला माणूस कसा आहे, सगळ्यांचा अनुभव घेतलं. त्याच्यामुळं कसं आहे, आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगायचं. जगाचा विचार नाही करायचा, जग नावटीवर. आणि ही जी तुझं निगेटिव्ह विचार आहेत का नाही, हे असं इवळायचं, हे करायचं, हे सगळं डोक्यातून बाहेर काढून टाक. आजपासून नवीन जीवनाला सुरुवात कर. नवीन आयुष्य जग. बघ तू हसून खेळून राहा. बघ तुला कसं वाटतंय, भारी वाटत. आता कसं असतं भाऊ बहिणीनं, जीवनात चढ उतार तर येतच असते. ते हार मानायची नाही. फक्त हार मानली की संपलं, तिथं फिनिश. बरोबर का नाही? जो माणूस हार मानतो ना त्याचं जीवन संपलं म्हणून समजायचं त्या दिवशी. त्याच्यामुळे जीवनात हार मानायची नाही. आणि कुठली बी गोष्ट जर आपल्या बाबतीत एखादी जर वाईट घडली ना तर त्याचं दुःख एक कधी वाटून घ्यायचं नाही. कारण की ती जी घडती ना गोष्ट ही चांगल्यासाठी घडत असते. त्यातून तुझं नवीन काहीतरी चांगलं होणार असतं. त्याच्यामुळे लय जीवाला त्रास करून घ्यायचा नाही, वाईट वाटून घ्यायचं नाही. चला भाऊ बहिणींनो, घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.